आम्ही आर्थिक संकटात आहोत, आम्हाला मदत करा असे सांगून तनुजा मोहन पवार व 29 राहणार मोदी हुडको यांच्या व आणखी काही महिलांकडून रोख रक्कम आणि त्यांच्या नावे तब्बल 15,73,360 रुपयांचे कर्ज घेऊन फसवले. शिवाय घेतलेले पैसे परत मागितल्याने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देविका वनमाने, रेणुका वनमाने, सिद्धू वनमाने यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना एप्रिल 2024 ते मार्च 2026 दरम्यान घडली. आरोपींनी फिर्यादीकडे आमच्यावर खूप कर्ज झाले आहे, देणेकरी आमच्या घरी येऊन व्याजाचे पैसे देण्याबाबत तगादा लावत आहेत असे सांगून भावनिक करत आरोपींनी पवार यांच्याकडून सोन्याची अंगठी आणि भारत फायनान्स कडून 85,000चे कर्ज घेतले. याबाबत केवळ 4 हप्ते भरले, त्यानंतरचे हप्ते भरले नसल्याने फायनान्सचे वसुली पथकाकडून पवार यांच्याकडे तगादा लागला. शिवाय शैला बंडगर यांच्या नावाने खाजगी फायनान्स कडून 2 लाखांचे लोन आणि रोख 3,30,000 रुपये घेतले. अशाच प्रकारे जयश्री गावडे यांच्याकडून 5,28,000, हर्षा चौरे, सुनंदा उमाटे यांच्याकडूनही हात उसने घेऊन एकूण 15,73,360 रुपयांची फसवणूक केली. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.